मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे, दिनमान मराठी चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचं प्रकरण गाजतंय। बीडचे नेते, आधीचे तिथले पालकमंत्री धनंजय मुंडे, त्यांचा वरदहस्त लाभल्यामुळे सगळ्या बीडचं राजकारण हाताळणारा वाल्मिक कराड आणि त्याच्या भोवती केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याचं राजकारण फिरायला लागलेलं आहे। संपूर्ण राजकारणात गेले काही दिवस म्हणजे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यापासून फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याची, मस्साजोगची, धनंजय मुंडे यांची आणि वाल्मिक कराडची चर्चा सुरू आहे। तर या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा चर्चेत येतोय, सतत चर्चेत राहिलेला आहे, तो म्हणजे बीडच्या पालकमंत्री पदाचा। ज्या मागण्या होत आहेत त्या मागण्यांच्या मध्ये धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी व्हायला लागलेली आहे। त्याच वेळी धनंजय मुंडे यांना मंत्री आता केलेलंच आहे, तर किमान त्यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी व्हायला लागलेली आहे। आणि दुसरी एक मागणी व्हायला लागली आहे, म्हणजे बीडचं पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घ्यावं। म्हणजे तिथं जर धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद करणार नसाल तर पंकजा मुंडे यांनाही ते मिळू नये असंही त्या पाठीमागचं एक राजकारणाचा पद आपण लक्षात घ्यायला पाहिजे। तर आज आपण चर्चा करणार आहोत, पालकमंत्रीपद इतकं महत्त्वाचं का असतं। कारण पालकमंत्री पदावरून जर एवढा गदारोळ उठतोय आणि बीड जिल्ह्यात आतापर्यंत जी गुन्हेगारी फोफावलेली आहे, बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ज्या काही अनैतिक गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्याला पालकमंत्री पदाचा आशीर्वाद आहे आणि पालकमंत्र्याच्या आशीर्वादामुळेच हे सगळं घडलेलं आहे असा या सगळ्यांच्या पाठीमागचा सूर आहे। त्यामुळं आज आपण समजून घेऊया की हे पालकमंत्रीपद एवढं महत्त्वाचं का असतं आणि पालकमंत्रीपदाची सुरुवात महाराष्ट्रात कधीपासून झाली, पालकमंत्रीपदाचा जन्म इथं कधीपासून झाला आणि आतापर्यंत एकूण पालकमंत्र्यांच्या संदर्भातलं राजकारण कसं कसं घडत गेलं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकूण महाराष्ट्राचं राजकारण आणि पालकमंत्री पदाचं राजकारण हे समजून घेऊया। राजकीय चर्चा सतत करत असतो, पण काही गोष्टींच्या संदर्भात नीट माहिती करून घेणं गरजेचं असतं। त्या दृष्टीनं मला वाटतं आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, आपण शेवटपर्यंत पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। तर मुद्दा असा आहे की या पालकमंत्री पदाचा जन्म कसा झाला। सनदी अधिकाऱ्यांचं महत्त्व आपल्याकडं फार पूर्वीपासूनच आहे, पण 1962 ला जिल्हा परिषदांची स्थापना झाली, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं महत्त्वही खूप वाढलं। त्यामुळे स्वाभाविकच आमदार आणि मंत्री यांना तितकंसं महत्त्व मिळेनासं झालं। त्यामुळं एक नवीनच पेच सगळ्या प्रशासनात, सगळ्या राज्यकारभारात निर्माण होऊ लागला आणि याच सुमारास जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली आणि त्याचा प्रमुख म्हणून त्या जिल्ह्यातल्या ज्येष्ठ मंत्र्याची नियुक्ती करण्याची प्रथा सुरू झाली। साधारणपणे 50 वर्षापूर्वी ही संकल्पना अस्तित्वात आली। जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधताना मंत्र्याचं महत्त्व कमी होऊ नये हा या पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश होता। म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदांची 1962 मध्ये स्थापना झाली आणि जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची नियुक्ती करताना तिथं जातीय आणि सामाजिक समीकरण यांचा आधार घेऊ लागला। म्हणजे कुठल्या जातीचा अध्यक्ष केल्यानंतर किंवा कुठल्या समाज घटकामधला अध्यक्ष केल्यानंतर त्याचा राजकीय फायदा मिळू शकतो। अर्थात त्या काळात बहुतेक ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेस अशा पद्धतीनं एक सामाजिक पद्धतीचं राजकारण करत होते आणि या राजकारणामुळे स्वाभाविकपणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं महत्त्व जिल्ह्याच्या राजकारणात वाढायला लागलं। आपला आठवतंय की वसंतराव नाईक ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्या वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात म्हणजे 1972 मध्ये महाराष्ट्र भीषण दुष्काळाने होरपळला होता आणि
या दुष्काळावर मात करण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातला एक रोजगार हमी योजना, त्याची चर्चा आपण अनेकदा केलेली आहे. रोजगार हमी योजना जी पुढे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना म्हणून केंद्र पातळीवर स्वीकारली गेली, त्या योजनेसंदर्भातली चर्चा झाली. ती महाराष्ट्राचीच देण आहे देशाला. तर या काळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या प्रभावामुळे मंत्री हैराण झाले होते आणि याच सुमारास जिल्हा नियोजन समित्यांची स्थापना करण्यात आली. म्हणजे एकीकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे जिल्ह्यातले ताकदवान लोकप्रतिनिधी होते आणि दुसऱ्याकडे जिल्हाधिकारी हे प्रशासनातलं ताकदवान पद होतं. आणि अशा परिस्थितीत मंत्री आमदारांचं महत्त्व कमी होण्याचा धोका होता. म्हणून मंत्र्यांना या समितीचं अध्यक्ष करण्यात आलं. तेव्हापासून पालकमंत्र्यांची प्रथा सुरू झाली आणि जिल्ह्याचा कारभाराचं अप्रत्यक्ष नियंत्रण हे पालकमंत्र्यांच्या हातात गेलं. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी आणलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला जातो किंवा नाही हे पाहणं ही सुद्धा पालकमंत्र्यांची जबाबदारी असते. म्हणजे जिल्ह्यावर नियंत्रण ठेवता यावं म्हणून पालकमंत्री होण्याची अनेक नेत्यांची इच्छा असते. म्हणजे 2004 पासून राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे, तेव्हापासून पालकमंत्र्यांची ही संकल्पना खूप गंभीरपणे राबवण्यात आली आणि सातत्यानं राबवण्यात आली. त्यात खंड पडला गेला नाही. म्हणजे पालकमंत्री हा त्या पक्षाचा, म्हणजे आपल्या पक्षाचा जिल्ह्यात विकास व्हावा, विस्तार व्हावा यासाठी वापर करत असतो. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना जर एखाद्या जिल्ह्यात काँग्रेसचा पालकमंत्री असेल तर तो काँग्रेसचा पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी करून आपला पक्ष वाढीसाठी मदत करायचा. राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री असेल तर तो आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा. असं सातत्यानं वारंवार आपल्याला याचं पालकमंत्री पदासंदर्भातलं राजकारण दिसून आलेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा, म्हणजे 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. त्यामध्ये सुद्धा जिल्ह्याचे निर्णय, जिल्ह्यासंदर्भातले सगळे निर्णय पालकमंत्र्यांच्याकडे असं एक सूत्र ठरलेलं होतं. म्हणजे त्या जिल्ह्याला जिल्हा पोलीस प्रमुख कोण असावं, त्या जिल्ह्याला जिल्हाधिकारी कोण असावं, इथपर्यंतचे सगळे अधिकार हे पालकमंत्र्यांच्याकडे असायचे. मला एक अनुभव आठवतो. एकदा त्या काळात उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्याकडे बसलेलो होतो आणि त्याच वेळी तिथं एक असे सनदी अधिकारी आले होते. ते एका जिल्ह्यात जिल्हाधिकारी होते आणि ते जिल्हाधिकारी अजितदादांना विनंती करत होते की मला या जिल्ह्यातून अन्यत्र बदली पाहिजे. अजितदादा त्यांना परोपरीने समजावून सांगत होते की अरे बाबा, हा निर्णय मी घेऊ शकत नाही. या संदर्भातला निर्णय आता तुम्ही ज्या जिल्ह्यात अधिकारी म्हणून काम करत आहात त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यानं तुमच्या बदलीची शिफारस मुख्यमंत्र्यांना करायला पाहिजे, किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात जाऊ इच्छिता त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानं तुमची तिथे नियुक्ती करावी अशी मागणी करायला पाहिजे. तरच या तुमच्या बदली संदर्भातला निर्णय होऊ शकतो, असं अजितदादा त्यांना परोपरीने समजावून सांगत होते. पण तरीसुद्धा जिल्हाधिकारी पदावर असलेल्या त्या व्यक्तीला सुद्धा वाटत होतं की अजितदादा आपल्यासाठी काही करू शकतील. पण अजितदादा त्यांना महाविकास आघाडीतलं सूत्र सांगत होते आणि या सूत्राच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही हे त्यांना परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. तर पालकमंत्र्याला महत्त्व का असतं, तर जिल्हा नियोजन समितीतनं येणारे प्रस्ताव बजेटमध्ये आणणे, जिल्ह्याचा विकास साधणे, अशा अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री नियुक्त करण्यात येतात. तर पालकमंत्री पदावरून हा जो वाद आहे तो सतत होत राहतो. एकमेकावर कुरघोड्या केल्या जातात. आपल्या मित्रपक्षांच्यावर कुरघोड्या करण्यासाठी पालकमंत्री पदाचा उपयोग केला जातो आणि अनेकदा पालकमंत्रीपद हे इतकं महत्त्वाचं मानलं जातं, त्यामुळं अनेक महत्त्वाचे नेते आपल्याकडं पालकमंत्री पदाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ठेवतात. गेल्या वेळी उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं. आपल्याला आठवतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत आल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा पेच निर्माण झालेला होता. कारण तिथं आधी एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांचं सरकार असताना चंद्रकांतदादा पाटील हे पालकमंत्री होते आणि
अजित पवारांचा पक्ष सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांचा पुण्याच्या पालकमंत्री पदावर दावा होता, तो कलगीतुरा किंवा त्या संदर्भातले दावे प्रतिदावे बऱ्याच काळ रंगलेले होते. शेवटी अजितदादांचा आग्रह मान्य करावा लागला आणि अजितदादा यांच्याकडं पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोलापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून असाच वाद झालेला होता. म्हणजे त्या काळात सुद्धा हसन मुश्रीफ हे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. सतेज पाटील हे सुद्धा आग्रही होते. दोघांच्या रस्सीखेच सुरू होते. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि नंतर बाळासाहेब थोरात यांनी ती सतेज पाटील यांच्याकडे सोपवली. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनी स्वतः मागून घेतलेलं होतं. एकनाथ शिंदे यांनीही गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घेतलेलं होतं. आपल्याला आठवत असेल की गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत आल्यानंतर आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद करू नये असा आग्रह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी धरलेला होता. परंतु शेवटी त्यांनाच पालकमंत्रीपद मिळालं होतं. त्यावेळी गोगावलेंचा कोट शिवून तयार होता, पण ते मंत्री नव्हते. आता एक गोष्ट बघावी लागेल की नव्या सरकारमध्ये भरत गोगावले हे मंत्री झालेले आहेत. त्यामुळं त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळतंय की पुन्हा आदिती तटकरे यांच्याकडे ते जात आहे. पालकमंत्री संदर्भात असं एक सूत्र सांगितलं जातं की ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या जिल्ह्यात त्या पक्षाचा पालकमंत्री, असं एक सूत्र मधल्या काळात तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे आता हा मुद्दा कसा येतो, कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असा प्रश्न गेले काही दिवस सातत्याने चर्चेत येतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत, ते ज्येष्ठ मंत्री आहेत. पण जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आमदार आहेत. त्यामुळं आरोग्यमंत्री असलेले प्रकाश आंबेडकर यांची इथल्या पालकमंत्रीपदा संदर्भातली दावेदारी मजबूत आहे. म्हणजे सगळेच पालकमंत्रीपदाची वाट पाहत आहेत. सरकार सत्तेवर येऊन आता जवळपास महिना होत आलेला आहे आणि सुरुवातीला मंत्र्यांचा शपथविधी त्यासाठी विलंब झाला, त्यानंतर मंत्र्यांच्या खातेवाटपासाठी विलंब झाला, त्यानंतर आता पालकमंत्रीपदाची वाट पाहत आहेत. खरं तर पालकमंत्रीपदासंदर्भातला निर्णय किती काळ रिकामा ठेवणार हाही एक प्रश्न आणि सगळ्यांच्या पुढे आहे. पण मला वाटतं की 26 जानेवारीच्या आधी पालकमंत्री ठरवावे लागतील, कारण प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाची जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि झेंडावंदन हे प्रामुख्यानं त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्तेच होत असतं. त्यामुळं 26 जानेवारीच्या आधी पालकमंत्र्यांची जबाबदारी निश्चित होईल. बघावं लागेल की राज्यातले पालकमंत्री कुणाकडे कुठले महत्त्वाचे जिल्हे जात आहेत आणि त्याचबरोबर बीड संदर्भातला निर्णय काय होतोय. धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री आता केलं जाणार नाही, ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. पण ते पंकजा मुंडे यांच्याकडे जातंय की ज्याप्रमाणे मागणी होती त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस बीडचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घेत आहेत, हे आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद.